मी मुंबईसारख्या एका मोठ्या शहरात रेल्वे स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर बूट पॉलिश करायचो. एका दिवशी एक श्रीमंत स्त्री माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की तू माझ्यासोबत काम करशील तर मी तुला तुला दर महिन्याला 30,000 रुपये देईल. मी लगेच होकार दिला आणि मालकिणीच्या घरी गेलो. घर तर इतकं मोठं होतं की ते पाहून मला आश्चर्य वाटलं. पण नवल म्हणजे ती शिक्षिका होती आणि ती एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहत होती. पण मालकिनीने मला क्षुल्लक काम करायला सांगितलं. मी त्या कामाला नकार दिला आणि परत जाऊ लागलो. मग मालकीण म्हणाली, या खोलीत तुमच्यासाठी काहीतरी एक भेटवस्तू आहे, ती सोबत घेऊन जावं. खोलीत गेल्यावर तर मला धक्काच बसला, कारण माझे नाव मोहित आहे. मी खूप गरीब होतो. माझ्याकडे कसली कौशल्य नव्हती. मला एक बहीण होती, तिचं नाव पलक होते. ती सुंदर होती. आम्ही बहीण भाऊ शिवाय या जगात आमचे दुसरे कोणीही नव्हतं. माझे आई बाबा एकमेकांशी अविश्वासू होते. त्यांच्याच सतत भांडण होत असायचे. मग एके दिवशी वडिलांनी आईचा जीव घेतला आणि स्वतः आत्महत्या केली. ते दोघेही मरण पावले आणि आम्हाला या जगात बदनाम होण्यासाठी सोडून गेले. आमचे फार कमी नातेवाईक होते, पण त्यांनी आमच्या वाईट काळात आमची साथ सोडली. म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे कधीच मदत मागितली नाही. माझी बहीण खूप गोड होती. ती घरी ट्युशन क्लासेस घ्यायची आणि मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर बूट पॉलिश करायचो. यावर आमचे घर चालायचे. जेव्हा माझी बहीण मला म्हणाली की मी मुलांच्या घरी जाऊन शिकवते, तेव्हा मी विचारात पडलो की ती तरुण मुलगी आहे. या वयात घराबाहेर पडली तर तिचे पुढचे भवितव्य चांगले घडेल. मनातील भीती नाहीशी होईल आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहण्यास सक्षम राहील, असे मला वाटू लागले. माझ्या बहिणीने BA केले होते आणि ती एका 7वीच्या वर्गातील मुलाला त्याच्या घरी जाऊन शिकवू लागली. शिकवण्यासाठी तिला दर महिन्याला 5,000 रुपये मिळत होते. इतके पैसे तर मी सुद्धा कमवू शकत नव्हतो. माझी बहीण ज्या मुलाला शिकवत होती ते माझ्या बहिणीच्या एका मैत्रिणीचे नातेवाईक होते आणि तिची मैत्रीण लहानपणापासूनच आमच्या घरी येत होती. त्यामुळे मी माझ्या बहिणीला परवानगी दिली. पल्लवी मला म्हणाली, हे खूप श्रीमंत लोक आहेत. मला त्यांच्या घरी व्यवस्थित नीट तयार होऊन जावे लागेल. मला 2 नवीन ड्रेस शिवायचे आहेत. मी एका मित्राकडून काही उधार घेऊन माझ्या बहिणीसाठी 2-3 चांगले ड्रेस शिवले आणि ती कामावर जाऊ लागली. शाळेत असताना एका मुलीसाठी अभावी 7वीत असताना मला शाळा सोडावी लागली. पण त्यानंतर मला असे कळले की एका अपघातात त्या मुलीचे आईवडील वारले. पण एक दिवस शाळेत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आलेल्या एका गर्भश्रीमंत महिलेने तिला दत्तक घेतले. त्यानंतर तिची कोणालाच माहिती नव्हती. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा मीही माझ्या जीवनात व्यस्त होत गेलो. काही दिवस निघून गेले आणि माझ्या मोठ्या बहिणीचा पगार 2,000नी वाढला होता. आता माझी बहीण दर महिना आता 7,000 रुपये कमवत होती आणि मी तेवढेच कमवत होतो, जे पूर्वी कमवायचो. आता घरात सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. पूर्वी घरात कधी कधी भाजी नसायची तेव्हा आम्ही कोरडी भाकर खायचो. आता आमच्या आयुष्यातले चांगले दिवस चालले होते. पण माझी बहीण 19 वर्षाची झाल्यामुळे आता तिचं आयुष्य असे जाणार नाही, हे मला माहिती होते. मला तिचं लग्न करून द्यायचं होतं. तिच्या लग्नासाठी लागणारा पैसा कमवायचा होता. त्यामुळे मी स्वतःच चिंतेत रस्त्यावर बूट पॉलिश करत बसलो होतो. तेवढ्यातच एक बाई माझ्याकडे येत होती. मी महिलांचे बूट पॉलिश करत नाही, त्यामुळे ती माझ्या दिशेने का येत आहे याच्यामुळे आश्चर्य वाटले. ती माझ्याजवळ येऊन थांबली. थोडा वेळ माझ्याकडे बघत राहिली. मी एका मोठ्या चप्पलच्या दुकानासमोर बसायचो. दुकान खूप मोठं होतं. त्या दुकानासमोर एक लाकडी बाक होता. ती महिला तिथे जाऊन बसते. ती खूप श्रीमंतीसारखी दिसत होती. तिचे वय अंदाजे 40 होते. तिने गडद रंगाचा चष्मा घातलेला होता. ती माझ्याकडे पाहत होती हे मला माहिती नव्हते. माझ्या बहिणीप्रमाणे मी सुद्धा एकंदरीत दिसायला खूप चांगला होतो. जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा सगळे म्हणाले की खूप सुंदर मुलगा झाला आहे. पण अशी कठीण परिस्थिती आली की जेणेकरून माझे एकंदरीत रूपच बदलून गेले आणि प्रत्येकाला माझ्याकडे बघून असे वाटू लागले की मी सर्व वेळ खूप तणाव आणि काळजीत असतो. ती महिला कोणाची तरी वाट पाहत होती. ती पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत होती. काही वेळाने ती मला म्हणाली, इथे बसून तुम्ही किती पैसे कमवता? कदाचित ते टाइमपास करण्यासाठी माझ्याशी बोलत असावे, असे मला वाटू लागले. यावर मी म्हणालो, कमी कमवतो,
मग तिने किती पैसे कमावता विचारले. मी म्हणालो, महिनाकाठी मी 5,000 ते 7,000. एवढ्या पैशातून तुमच्या घरचा उदरनिर्वाहही चालत नसेल, असे ती म्हणू लागली. मग मी म्हणालो, चालत नाही, परंतु मला तेवढ्या पैशात चालवावे लागते आणि दुसरे कोणतेही काम मिळत नाही. मी मजूर म्हणून काम करण्याचा अनेकदा विचार केला होता, पण मला रोजंदारी मिळत नाही. यावरती महिला म्हणाली, ठीक आहे, तू एवढा खंबीर आहेस तर मी तुला काम देईल. तू माझ्या घरी काम करशील का? यावर मी म्हणालो की मी कधीही कोणाच्या घरी काम केले नाही. मग ती म्हणाली, काही काळजी करण्याची गरज नाही, हे काही विशेष काम नाही, पण पगार खूप चांगला असेल. मी म्हणालो, पगार किती असेल? तर त्या मॅडम म्हणाल्या, 30,000. माझ्या हातातून बूट पॉलिश करत असलेला ब्रश खाली पडला. मला खूप आश्चर्य वाटले. मी म्हणालो, 30,000 तुम्ही तुमच्या घरातील फक्त काम करण्यासाठी देणार? साहजिकच मला घरात कोणते काम करायचे होते. एक तर घर सांभाळायचे होते किंवा या घरात लागणारा भाजीपाला मार्केटमधून घेऊन येणे. मग ती इतके पैसे का देणार, याचा विचार मी करू लागलो. यावर मी त्या मॅडमला म्हणालो की तुम्ही माझी मस्करी करत आहात. गरिबांची चेष्टा करू नये. जर देवाने तुम्हाला सर्व काही दिले असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमची चेष्टा करावी. त्या म्हणाल्या, मी तुमची चेष्टा करत नाही आहे. मी तुम्हाला दरमहा 30,000 रुपये देण्याचा विचार करत आहे. मी तुम्हाला कमी काम करायला लावेल आणि तुम्हाला जास्त पगार देईन, म्हणजे तुम्हाला सुद्धा सोपं जाईल आणि माझ्याकडून काही पैसे दान स्वरूपात मिळेल. त्यामुळे मला थोडे काम आणि जास्त पैसे देऊन माझ्या मनाला शांती वाटेल की मी काही चांगले काम करते आहे आणि तुमचेही काम होईल. असो, ते बरोबर होते. प्रत्येकाने दान करावे. जर कोणी मला पैसे हे पगाराच्या स्वरूपात देत असेल तर ते चांगली गोष्ट आहे, कारण मला धर्मदान दिले जात आहे. असा माझा अपमान होणार नाही आणि तिचे दान देखील केले जाईल आणि माझे घरही चांगले चालेल. पण 30,000 रुपयांच्या पगारासाठी मी खूप काम करेल. मी त्यांचं खूप आभार मानले. त्या म्हणाल्या की माझे नाव विमला आहे. तुम्हाला आता माझ्याबरोबर घरी यावे लागेल. मी तुम्हाला काम समजावून सांगते. तुम्ही उद्यापासून कामावर या. मी म्हणालो, ठीक आहे. मला खूप आनंद झाला. मी देवाचे आभार मानले. खरं सांगायचे म्हटले तर माझा विश्वासच बसत नव्हता. मी स्वप्न पाहतोय असं मला वाटू लागले. त्या मॅडम मला म्हणाल्या की तुम्ही पहिलं पगार ॲडव्हान्स घेऊ शकता. मला काही हरकत नाही. माझा तुमच्यावर विश्वास आहे. त्या मॅडम मला त्यांच्यासोबत कारमध्ये त्यांच्या घरी घेऊन गेल्या. त्यांची कार खूप मोठी होती, ज्यात मागे बसायला पण भरपूर जागा होती. मी गाडीच्या पुढच्या सीटवर बसलो आणि त्यांच्या घरी गेलो. त्यांचं घर पाहून मला खूप आश्चर्य वाटले. ते खूप मोठं घर होतं आणि खूप सुंदर होतं. पण मी आत गेल्यावर मॅडम म्हणाल्या की तुम्ही स्वयंपाक आणि घर साफ करायचे नाही. या सर्व कामासाठी मी आधीच 2 नोकर ठेवले आहेत. तुम्ही फक्त त्यांच्याकडून काम करून घ्या. रोज लागणारं मार्केटमधून भाजीपाला वगैरे आणा आणि बघा ते सकाळी काम नीट करत आहेत की नाही. आजपासून तुम्ही आमच्या घरातील काळजीने काम बघाल. मी विचार करत होतो की हे खूप सोपे काम आहे. याचा अर्थ असा आहे की मला कोणतेही काम स्वतः करावे लागणार नाही. उलट मला तर इतरांकडून काम करून घ्यावे लागेल. मग मी मनात विचार करू लागलो की जर मी माझ्या मालकिणीला सांगितले तर तुम्ही मला इतक्या कमी कामाचे खूप जास्त पैसे देत आहात, पण ती स्वतःच एवढे पैसे देत होती, तर तिला काही अडचण नाही. तर मग मला एवढा विचार करण्याची काय गरज आहे? मालकीण म्हणाली की उद्यापासून तुम्ही कामावर येऊ शकता आणि तुम्हाला रात्रीही इथेच राहायचे असेल तर मला काही अडचण नाही. मी म्हणालो की मी विचार करून सांगेल आणि उद्या कामावर येईल. मालकीणीने मला उद्या जरा नीटनेटके या म्हणून सांगितले, कारण तुम्ही आता शूज पॉलिश करणारे नाहीत. मी आता खूप मोठ्या घराचा कारभारी आहे. असा विचार करून मलाही आनंद वाटत होता की अचानक माझे नशीब पालटले. मी रस्त्याच्या कडेला बूट पॉलिश करत बसायचो आणि आज आता या एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. मालकिनीने मला ॲडव्हान्स पगारही दिला. मला वाटले की ही बातमी मी माझ्या बहिणीला पहिल्यांदा सांगावी, पण मी असाही विचार केला की तिला अजिबात सांगणार नाही. हे मला इतके मोठे काम मिळाले आहे कारण मी सर्व पैसे वाचवणार आहे. जर मी तिला सांगितले की मला इतके पैसे मिळत आहे तर आमच्याकडून हे पैसे खर्चून जातील.
मी ठरवले होते की 6 महिने पैसे साठवून तिच्यासाठी चांगले स्थळ शोधायचे आणि तिचे लग्न करायचे. आमच्या कुटुंबात मुलींची लग्न लवकर होतात. माझी बहीण 19 वर्षाची झाली होती. तिचे वय वाढत चालले होते. माझ्या आईचे लग्न तिच्या वयाच्या 16व्या वर्षी झाले होते. पण माझी बहीण 16 वर्षाची असताना आमच्याकडे पैसेही नव्हते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालविवाह हा एक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे मी ठरवले होते की माझ्या बहिणीचे लग्न 18 वय पूर्ण झाल्यावरच करणार. कुटुंबातील लोक काही कामाचे नव्हते, पण बोलण्यात मात्र आघाडीवर होते. ते म्हणायचे की तो त्याच्या बहिणीचे लग्न म्हातारे झाल्यावर करेल. आता मला सगळ्यांचे तोंड बंद करायचे होते आणि अचानक सगळ्यांना कळवायचे होते की मी माझ्या बहिणीसाठी एक चांगले स्थळ शोधले आहे आणि लवकरच तिचं लग्न करणार आहे. पण संध्याकाळी जेव्हा माझी बहीण म्हणाली की आज तू खूप खुश दिसत आहेस, तेव्हा मी म्हणालो आज मला खूप काम होतं, गर्दी पण खूप होती. दिवाळी जवळ आली आहे ना म्हणून. ती काही बोलली नाही. तिलाही खूप आनंद झाला. ती म्हणाली की मी जिथे काम करते त्यांनी पुढच्या महिन्यांपासून माझा पगार 2,000 रुपयांनी वाढवला आहे. म्हणजे माझा पगार 9,000 रुपये होईल, कारण त्यांच्या मुलांना परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले आहेत. माझ्या बहिणीने जेवण बनवले आणि आम्ही जेवून झोपी गेलो. मी तिला म्हणालो आजपासून मी जास्त काम करेल, कारण मला खूप पैसे वाचवायचे आहेत. मी पूर्वी सकाळी लवकर उठत नव्हतो, पण आता मला उठावे लागणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर कामावर गेलो. तिथे गेल्यावर मला आश्चर्य या गोष्टीचे वाटले की एवढ्या मोठ्या घराची मालकीण पूर्णपणे घरात एकटीच राहत होती. मला वाटलं या घरात जास्त लोक असतील, पण येथे नोकर जास्त होते, पण राहायला कोणीच नव्हते. मालकीण रात्री उशिरापर्यंत जागी राहायची आणि दिवसा 12 वाजेपर्यंत झोपलेली असायची. आज दुपारी तिने जेवणही केले नाही. ती एकच टाईम जेवण करायची. त्यात सर्व प्रकारच्या पदार्थांसह स्वीट डिश आणि इत्यादी सर्व काही उपलब्ध असायचे. जेवण करून ती रात्रभर जागी राहायची आणि दिवसभर झोपायची. कदाचित श्रीमंतांचे जीवन असेच असते. इथेही फारसे काम नव्हते, तरीही प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या होत्या आणि मला खूप बरे वाटत होते. एके दिवशी मी मार्केटला भाजी घ्यायला गेलो, तेव्हा मला दिलेल्या रकमेतून बरेच पैसे शिल्लक राहिले. मी ते पैसे मॅडमला परत नेऊन दिले. तेव्हा त्या म्हणाल्या की तू खूप प्रामाणिक आहेस, कारण पूर्वीचे नोकर होते ते मार्केटला भाजीपाला आणायला गेल्यावर ते इतक्या पैशात फक्त फार कमी पालेभाज्या आणायचे. तुम्ही खूप हुशारीने खरेदी केले आहे आणि बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या आहेत आणि पैशांची बचत देखील केली आहे. म्हणून हे पैसे तुमचे बक्षीस म्हणून तुम्हीच ठेवा. मी आठवडाभर मालकिणीसाठी काम केले. मी त्यांची खूप काळजी घेतली. काम करतोय की नाही हे पाहण्यासाठी मालकीण पण होती. माझ्यावर सतत लक्ष ठेवून होती. माझ्याकडून काही चूक झाली नव्हती, कारण काही मालकांना नोकर तपासण्याची सवय असते. त्याचप्रमाणे माझी मालकीणही तशीच होती. परंतु काही दिवसांनी असे काही घडलं ज्यामुळे मला आश्चर्य वाटले. एका दिवशी मॅडम मला म्हणाली की तू आज रात्री घरी जाऊ नकोस. मी म्हणालो नाही मॅडम, मला घरी जावेच लागेल. माझी बहीण घरी एकटीच असते. यावर मॅडम म्हणाल्या ठीक आहे, जरा उशिरा जा, माझे खूप महत्त्वाचे काम आहे. मालकिनीने मला एका खोलीत बसवले आणि म्हणाल्या की मला तुझ्याकडे काही काम आहे. मी साधारणतः तासभर मॅडमची खोलीत वाट पाहत राहिलो, पण त्या काही आल्या नाही. मी पण विचार करू लागलो की काय काम असेल बरं मॅडमचे. घरची सगळी कामं तर झाली होती. 1 तासानंतर मालकीण आली. तेव्हा ती चांगलीच तयार होऊन आली होती. ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या वयापेक्षा ती खूपच लहान दिसत होती. अर्थात तिचे वय दिसून येत नव्हते. मी म्हणालो तुम्हाला कुठे बाहेर जायचे आहे का? त्यांचा ड्रायव्हर रजेवर गेला होता. मला वाटले की त्यांना बाहेर जायचे असेल, त्यामुळे मला गाडी चालवण्यासाठी थांबवले असावे. मला गाडी चालवायला येत होती, पण त्या माझ्याजवळ येऊन बसल्या आणि अचानक मालकिनीने माझा हात धरला. मी म्हणालो हे काय करताय मालकीन? नाही, मी असे काही करत नाही. मी तिथून निघण्याचा प्रयत्न केला. मग त्याने माझा हात धरला. मी त्यांना नकार दिला. मी म्हणालो की तुम्ही मला चुकीच्या कामात अडकवू शकत नाही. मी तुम्हाला माझी मालकीन मानतो. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. मी काही गोष्टी सांगितल्या आणि मग तिथून निघून गेलो. मालकिनीने टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि त्या हसू लागल्या. मी मागे वळून बघताच त्या म्हणाल्या
की आज तू खूप मोठ्या परीक्षेत पास झाला आहेस. मला आश्चर्य वाटले की मी म्हणालो, कसली परीक्षा? त्या म्हणाल्या की मी तुझी परीक्षा घेत होते जे तू पास झाला आहेस. आता माझी इच्छा आहे की तू माझ्या मुलीशी लग्न करावे, जिला मी माझी मुलगी मानली आहे आणि ती हॉलमध्ये बसली आहे. जा आणि तिच्याशी बोल. मी आश्चर्यचकित झालो. मी तिच्याशी लग्न कसे काय करू शकतो? त्या म्हणाल्या, का करू शकत नाही? तुला लग्न करायचं नाही का? मी गप्प राहिलो. त्याने मला एकदा तरी त्या मुलीला जाऊन भेटायला सांगितलं. ती खूप सुंदर मुलगी आहे आणि तू खूप छान माणूस आहेस. मला स्वतःवर नियंत्रण ठेवायला थोडा वेळ लागला. मग मी तिथून निघालो कारण माझ्यासमोर बसलेली मुलगी दुसरीकडे तोंड करून होती. ती खूप सुंदर दिसत होती. तिचे केसही लांब होते आणि ती खूप गोंडस होती. ती माझ्याकडे वळली तेव्हा माझे डोळे विस्रावले, कारण ती मुलगी जिच्यावर मी प्रेम करायचो ती तीच मुलगी होती. ती पण घाबरली. तू इथे काय करतोयस म्हणाली. आम्ही आमचा राग एकमेकांवर काढला. आम्हा सर्वांना धक्काच बसला. नंतर मला कळाले की मॅडमनीच त्या मुलीला शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या वेळी दत्तक घेतले होते आणि नंतर शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवले होते. मग मालकिनीनेही सांगितलं की मला माझ्या पतीने फसवले आणि माझ्याशी विश्वासघात केला. जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण तो चांगला असावा, जो आपल्या पत्नीचा आदर करेल. कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जाते. त्यामुळेच मी माझ्या मुलीसाठी एक चांगला मुलगा शोधत होते आणि असा मुलगा जो विश्वासघात करणार नाही. पण मालकिनीला माहिती नव्हते की मी ज्या मुलीवर मनापासून प्रेम करत होतो ती त्यांचीच मुलगी आहे. आम्ही सर्वजण हैराण आणि काळजीत पडलो होतो. मला अगदी लाजल्यासारखे वाटून आम्ही एकमेकांपासून दूर पाहू लागलो. पण मी माझ्या मालकिनीला सांगितले की जोपर्यंत माझ्या बहिणीचे लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तेव्हा मालकीन म्हणाली की ही चूक माझी आहे. मला संपूर्ण गोष्ट विचारायला हवी होती. माझ्या साखरपुड्याचा कार्यक्रम काही पाहुण्यांच्या उपस्थितीत मालकिनीच्याच घरात पार पडला. काही दिवसातच मॅडमच्या एका ओळखीच्या नात्यातील माझ्या बहिणीसाठी स्थळ आले. त्या मुलाने माझ्या बहिणीला माझ्या साखरपुड्यातच पाहिले होते. मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवत होतो, पण मालकिनीने सर्व काही लग्नाची जबाबदारी स्वतःवर घेतली. आम्ही माझ्या बहिणीसाठी एक चांगला मुलगा शोधून काढला आणि तिचे लग्न केले. मी आज देवाचे आभार मानतो की आज ती तिच्या घरी आनंदी आहे. आमच्या आईवडिलांनी एकमेकांशी विश्वासघात करून आपले आयुष्य उद्ध्वस्त केले होते. त्यामुळेच मी माझ्या बहिणीच्या भविष्याबद्दल चिंतित असायचो. माझी बहीण तिच्या घरात आनंदी आहे आणि आज मी एका मोठ्या ब्रँडेड चप्पलच्या कंपनीचा मालक आहे. त्यासोबत माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीसोबत मी माझे आयुष्य आनंदी जगत आहे. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.